ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी प्रकल्पाच्या कामास चालना देण्याची खासदार राजन विचारे यांची मागणी. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचा मार्ग अजूनही रखडलाय. रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेल्या पहिल्या टप्प्यातील स्थानकांच्या पुनर्विकास यादीमध्ये ठाणे रेल्वे स्थानकाचं नाव होतं. मात्र अजूनही या रेल्वे स्थानकाच्या कामास सुरुवात झाली नाही. निविदा प्रक्रिया देखील राबवली गेली नाही. या स्थानकातून रोज 7.5 लाखाहून जास्त प्रवासी प्रवास करतात. त्यामुळेच ऐतिहासिक महत्त्व असलेल्या स्थानकात मल्टीलेवल पार्किंग, 3 कमर्शियल टॉवर, फलाट आणि स्थानकाच्या आवारात विविध सोयीसुविधा उभारण्यासाठी 983 कोटींचा निधी मंजूर झाला असूनही अजून कामास सुरुवात झाली नाही. त्यामुळे या स्थानकात येणारे प्रवासी अजूनही सोयीसुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी संसदेत मुद्दा उपस्थित करून या प्रकल्पाच्या कामास चालना देण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित करत असताना ठाणे रेल्वे स्थानक जागतिक दर्जाचं रेल्वे स्थानक ओळखलं जावं यासाठी, प्रवाशांना अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी 2024पर्यंत काम सुरू करण्याचे आदेश रेल्वे अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी केली आहे. दुसरीकडे प्रवाशांना ठाणे स्थानकात होत असलेल्या गैरसोयीबद्दल प्रवासी संघटनेनं देखील आता चिंता व्यक्त केली आहे. रेल्वे मंत्रालयानं त्वरित लवकरात लवकर पुनर्विकासाला सुरुवात करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। ठाणे आर्ट गिल्ड टॅगचा 11वा वर्धापन दिन होणार ठाण्यात साजरा. ठाण्याचं कलाक्षेत्र समृद्ध करण्यात, कलाक्षेत्राच्या कक्षा रुंदावण्यात ठाणे आर्ट गिल्ड अर्थात टॅगचा मोठा वाटा आहे. या संस्थेचा 11वा वर्धापन दिन येत्या 16 डिसेंबरला साजरा होतोय. संस्थेच्या वतीनं यंदापासून दर वर्धापन दिनाला टॅग कलागंध हा पुरस्कार टॅगतर्फे एका तरुण गुणी उद्यमी कलाकाराला प्रदान करण्यात येणार आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी प्रायोगिक रंगमंचावर कार्यरत असलेले अभिनेते दिग्दर्शक अभिजित झुंजाररावांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार सोहळा आणि टॅगच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम संध्याकाळी 7:30 वाजता डॉ. काशीनाथ घाणेकर मिनी थिएटर येथे होणार आहे. यावेळी टॅग संस्थेचे कलाकार गाणी, नृत्य, कविता असे कार्यक्रम सादर करण्यात येणार असल्याची माहिती टॅगचे आणि प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. कशा प्रकारचं कार्यक्रम आयोजन आहे पुरस्कारांचं? ठाणे आर्ट गिल्ड अर्थात टॅग या संस्थेची 11 वर्षापूर्वी ठाण्यात स्थापना झाली, ज्या संस्थेमार्फत विविध कलांना एका व्यासपीठावर आणण्याचा उपक्रम अव्याहतपणे सुरू आहे. आणि मग त्यात नाट्य असो, चित्र असो, रंग असो, म्हणजे चित्रगंध, रंगगंध, पाकगंध असे अनेक गंध आहेत जे विशिष्ट कलेला वाहिले आणि ती सगळी मंडळी एकत्र येऊन महिन्यात किमान 4 कार्यक्रम सादर करत असतात. बरं, ते कार्यक्रम फक्त ठाण्यापुरते मर्यादित नसून इंदोर, बँगलोर, अगदी US, UK वरून सुद्धा कलाकार आणि रसिक यात सहभागी होत असतात. टॅग संस्थेने त्याच्या पलीकडे जाऊन एक नवीन उपक्रम सुरू करण्याचं ठरवलेलं आहे. तो म्हणजे उद्यमी कलाकाराला प्रोत्साहन म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार देण्याचं ठरवलेलं आहे. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या पाठबळाने आपण हा कलागंध पुरस्कार पहिल्यांदा देतो आहोत, जो दरवर्षी राज्यातला जो कलाकार
उद्यमी आहे, त्याला काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे, अशा कलाकाराला सगळ्या क्षेत्रातल्या, म्हणजे फक्त नाटक, सिनेमा, अभिनय या क्षेत्रात नव्हे तर कुणी चित्रकार असेल, कुणी शिल्पकार असेल, कुठलीही कला, अगदी पत्रकारही असेल, तर अशा कुठल्याही त्या व्यक्तीला दरवर्षी हा पुरस्कार दिला जाणार आहे. ठाण्यात अनेक पुरस्कार दिले जातात, पण हा ठाण्यातील सर्वात मोठा आणि मानाचा पुरस्कार आहे. रुपये 1 लाख रोख आणि ट्रॉफी, सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 16 डिसेंबर रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर मिनी थिएटर ठाणे इथे हा पुरस्कार संध्याकाळी 7 वाजता दिला जाणार आहे. हा पहिला पुरस्कार या टॅगचा कलागंध 2023 हा पहिला पुरस्कार रंगकर्मी अभिजित झुंजारराव यांना दिला जाणार आहे. आणि त्यांनी गेली 2 दशकं अभिजित झुंजारराव प्रायोगिक रंगभूमीवर खूप तडफडीने तळमळीने काम करत, ज्यांना आर्थिक परिस्थितीमुळे आपली कला सादर करणं शक्य होत नाही त्यांना व्यासपीठ देतो, त्यांना शिकवतो आहे आणि त्यांना रंगभूमीवर एक सशक्त कलाकार म्हणून आणण्याची धडपड त्याची आहे. त्या धडपडीला उमेद आणि ऊर्जा मिळावी म्हणून हा पहिला कलागंध पुरस्कार अभिजित झुंजारराव यांना देणार आहे. भिवंडी खाडीकिनारी होत असलेल्या डम्पिंगबाबत ठाणे महापालिका प्रशासनाचा कानाडोळा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गाड्यांच्या काचा फोडत केलं आंदोलन. भिवंडीच्या खाडीकिनारी कचऱ्याचं डम्पिंग होत असून त्यासाठी कोणाचीही परवानगी नसताना केवळ एका खासगी मालकाच्या फायद्यासाठी त्या ठिकाणी कचऱ्याच्या गाड्या जात होत्या. याबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बाब समोर आणली होती. तसंच ठाणे महापालिकेला देखील याबाबत सांगितलं होतं. मात्र त्यानंतरही गाड्या जात असल्यानं सोमवारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या गाड्यांची हवा काढली, तसंच काचाही फोडल्या अशी बाब समोर आली आहे. ठाण्यातील संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट भिवंडीच्या खाडीकिनारी करत असल्यामुळे पूर्ण शहरभर दुर्गंधी पसरली आहे. ही अनधिकृत भरणी खासगी मालकाच्या प्लॉटवर केली जाते. अशी भरणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आली नाही. या कचऱ्याच्या भरणीमुळे हवा प्रदूषित होत आहे. खाडीचं पाणीही प्रदूषित होत आहे. हिवाळ्यात परदेशातून येणारे स्थलांतरित पक्षीही येईनासे झालेत असं आव्हाड यांनी सोशल मीडियावर सांगितलं होतं. तसंच त्या ठिकाणचे व्हिडिओ देखील दाखवले होते. मात्र एवढं होऊनही ठाणे महापालिका प्रशासन ऐकायला तयार नाही. त्याकरिता सोमवारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांची हवाच काढण्यात आली. आम्ही आंदोलन करीतच राहू, परंतु ठाणेकर जनतेनं देखील रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवावी. 40 वर्ष होऊनही जर ठाणे महानगरपालिकेला स्वतंत्र डम्पिंग ग्राउंड बनवता येत नसेल तर ठाणेकरांनी या लोकांना निवडून देणं म्हणजे आत्मघातच नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. ठाणे महापालिकेतील कार्यरत आणि सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना 7व्या वेतनाच्या 3 समान हप्त्यातील पहिला हप्ता प्राधान्यानं रोखीनं अदा करण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश. ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आलाय. त्यानुसार जून 2023मध्ये पहिला हप्ता दिल्यानंतर पुढील रक्कम टप्प्याटप्प्यानं देण्यात येईल असं नमूद करण्यात आलं होतं. परंतु 6 महिने उलटून गेले असतानाही महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही थकीत रक्कम अद्यापही मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भात माजी महापौर नरेश मस्के यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी देखील थकबाकी देण्याचं मान्य केलंय. शिवाय 2016 नंतर महापालिकेच्या सेवेत रुजू झालेल्या कायम कर्मचाऱ्यांना 7वा वेतन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही नरेश मस्के यांनी दिली आहे. 7व्या वेतनाच्या आदेशानुसार 1 जून 2019 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंतच्या कालावधीतील वेतनाच्या अनुज्ञेत थकबाकीचे 3 समान हप्त्यामधील पहिला हप्ता ठाणे महापालिकेतील कार्यरत असलेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना प्राधान्यानं रोखीने अदा करण्यासही आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. शिवाय 1 जानेवारी 2016 ते 21 ऑक्टोबर 2021 पर्यंत जे अधिकारी कर्मचारी सेवेत दाखल झाले असतील
त्यांना त्यावेळी शासनाप्रमाणे 7वा वेतन आयोग लागू केला असता तर त्यांची वेतन श्रेणी कमी होण्याची शक्यता होती. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर या अधिकारी कर्मचाऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांची 6व्या वेतन आयोगाप्रमाणे असलेली वेतन श्रेणी संरक्षित करून या वेतन श्रेणीवर त्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यात येईल असं आयुक्तांनी नमूद केल्याचंही नरेश मस्के यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारण्यात येणारी शास्ती माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलाय. या अनुषंगानं आकारण्यात आलेल्या शास्तीमध्ये पूर्णतः सूट देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला आहे. जे करदाते 15 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीत 100% सवलत देण्यात येणार आहे. तसेच जे करदाते 1 जानेवारी 2024 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीत थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणी आणि कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीच्या 25% रकमेसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीवर 75% सवलत देण्यात येणार आहेत. तसंच जे करदाते 16 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणी आणि कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीच्या 50% रकमेसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीत 50% सवलत देण्यात येणार आहे. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या करदात्यांनी त्यांचा मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केला असेल अशा करदात्यांना ही योजना लागू असणार नाही. ठाणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा जाहीर मेळावा कामगार नेते किरण पावसकर यांच्या उपस्थितीत संपन्न. ठाणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा जाहीर मेळावा आज ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे संपन्न झाला. कामगार नेते किरण पावसकर यांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला. यावेळी माजी सभागृह नेते पांडुरंग पाटील तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. गेली 23 वर्ष कंत्राटी कामगार आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहेत. मात्र अद्यापही त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. समान काम समान वेतन लागू करा, कंत्राटी कामगारांना कायम करा, तसंच विमा पॉलिसी लागू करा अशा विविध मागण्यांसाठी कंत्राटी कामगार एकजूट संघटना आपल्या न्याय हक्कांसाठी लढत आहे. या संदर्भात कंत्राटी कामगार एकजूट संघटनांचे नितीन वडके, दिनेश ढेंगळे, दीपेश दळवी, बाळासाहेब आचरे, अंकुश साळवे, अनिकेत अंबेकर, संदेश सालेकर, सतीश दाभाडे, सुधाकर ओव्हाळ तसंच सर्व कर्मचारी पाठपुरावा करत आहेत. या संदर्भात ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी कंत्राटी कामगारांचा जाहीर मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात सफाई कर्मचारी, घंटागाडी, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग अशा विविध विभागातील 4000 कर्मचारी सहभागी झाले होते. शिवसेना कामगार नेते किरण पावसकर यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन दिलं. तसंच येणाऱ्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कंत्राटी कामगारांचे प्रश्न नक्की सोडवले जातील असं त्यांनी आश्वासन दिलं. मात्र यावेळी कंत्राटी कामगार नितीन मडके यांनी तमाम कामगारांच्या वतीने प्रतिक्रिया देताना माध्यमांशी बोलताना सांगितलं की येणाऱ्या काळात आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकू असा त्यांनी इशारा दिलाय. कसं असं काही सगळी आपली 5 बोटं आहेत ती सगळी सारखी नाही आहेत. यापूर्वी इकडे अनेकांची युनियन्स असतील, युनियनबाजी केली असेल, वेगवेगळ्या युनियनमधली असतील, त्यांच्यातला कोणतरी जेव्हा सगळे एकत्रित होतात तेव्हा असा कोणतरी एखादा पुढे सोडून जातो. त्याचा विचार करण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. आणि मतदान न करता तुमची घरं होणार आहेत का? मतदान केलं नाही तर प्रश्न सुटणार आहेत का? मतदान का ही एक प्रक्रिया, लोकशाहीमधली प्रक्रिया आहे. आज राहील. मतदानाची प्रक्रिया 1 महिन्यामध्ये संपल्यानंतर पुन्हा प्रश्न आपल्या जागेवर आहेत. आणि आता साहजिक आहे, जसं मी म्हणालो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ग्राउंडवर उतरून
जे जे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला, आजपर्यंत कुठचाही महाराष्ट्रातला मुख्यमंत्री एवढ्या ग्राउंड लेवलला उतरून काम केलेलं नाही. मी साधी गोष्ट तुम्हाला सांगेन, पंढरपूरला त्यांना एक प्रत्येक मुख्यमंत्र्याला एक मान सन्मान आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना. ते तिकडच्या शासकीय पूजेसाठी जातात, पूजा करतात आणि निघून येत आहेत. हे पहिले मुख्यमंत्री असे असतील की ज्या पंढरपूरच्या यात्रेसाठी लाखो भाविक येत असतील, तर त्यांची व्यवस्था काय झाली हे बघण्यासाठी 8 दिवस अगोदर त्यांनी एकदा चक्कर मारली. आजपर्यंत हा इतिहास घडलेला नव्हता. तेव्हा मला खात्री आहे, कर्मचाऱ्यांनाही चांगली खात्री आहे की आपल्याला जर देणारा कोण असेल तर हा पहिला मुख्यमंत्री आहे जो देण्यासाठी आलेला आहे आणि देणार आहे. सर, पण काही झालं तरी शेवटी 23 वर्ष झाली हे कंत्राटी कामगार आज महापालिकेत अतिशय कमी वेतनावर काम करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा असणंही साहजिक आहे. हा एक प्रश्न. आणि दुसरा असा प्रश्न